कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला दुर्गम असा अंजिवडे गावातील मुख्य रस्ता खड्डेमय बनल्यानं येथील नागरिकांचे हाल होत आहेत। खड्डेमय रस्त्यामुळे या गावात येणाऱ्या रिक्षा, एसटी बस वेळेत येत नाहीत, तर कधी कधी बस गावातच येत नाहीत। त्यामुळे या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते, मात्र या रस्त्याला पूर्णपणे सुस्थितीत करण्यात आलेले नाही। या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला गेला, पण या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। कारण आता आम्ही बरेचसे पाठपुरावे केले या रस्त्याबद्दल, कारण ह्या लोकांना, आमच्या लोकांना बरेच हाल होत आहेत इकडे। कारण एस टीवाले टायमावरती गाडी येत नाही। मग परत दुसरी गोष्ट आहे की एस टीवाले खड्डे असल्यामुळे इकडे गाडी घालायला बघत नाही। कधी कधी तर गाडी लोक ही सगळी वाट बघून परत घरी जातात। त्या टायमाला जर कोणी आजारी पेशंट असला तर त्याने जावं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे इकडे आरोग्याचा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बरेचसे पाठपुरावे केले आहेत इकडे रस्त्याचे, पण ते सगळं जे काही लोक आहेत ते एकामेकावरती बोटं दाखवत आहेत की इकडे आहे तो तिकडे आहे, असं आहे तसं आहे। किती वस्ती असेल या भागामध्ये? 250 ते 300। या संदर्भात तुम्ही या रस्ता होण्यासाठी काय पाठपुरावा केला आजपर्यंत? पाठपुरावा म्हणजे मी जिल्हा परिषदकडे पहिला गेलो, मी पंतप्रधान सडक योजनेत। तिथे मी जेव्हा त्या लोकांकडे जेव्हा हे टाकलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की हा ॲटोमॅटिक, त्यांनी मला GR दिला की हा रस्ता ॲटोमॅटिक जिल्हा परिषदकडे वर्ग होतो। पण जिल्हा परिषदकडे जेव्हा गेलो मी तेव्हा ते मला बोलतात की हा उपअभियंत्याकडे रस्ता आहे, आणि आता उपअभियंता असा बोलतात की आपल्याकडे पण तो रस्ता नाही आहे। आम्हाला आता ह्या दिवाळीपर्यंत आम्हाला काय ते सरकारनं उत्तर द्यावं। जर उत्तर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय नाही। काय त्रास होतो? आता हा अंजिवडे गावात जो रस्ता आहे तो हळदीचे नेरूर, वसोली आणि अंजिवडे अशी ही गावं मिळतात या रस्त्याला, आणि त्या गावातली सुद्धा सगळे जाणारे येणारे त्या रस्त्यानेच असतात। आणि आमच्या आमचं एकदम टोकाचं गाव दुर्गम असल्यामुळे, या भागामध्ये असल्यामुळे आम्हाला एस टी शिवाय दुसऱ्या वाहनाची काय सोयीच नाही। आणि इथे दवाखाने नसल्यामुळे दवाखाने एक जवळजवळ 25-30 किलोमीटर खाली जावं लागतं। पण एस टी जर आली नाही तर दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही, आणि मग सगळ्या अडचणी निर्माण होतात। जे आजारपण, कोणी पेशंट असलेला, आजारी असलेला, त्याचा आजार जास्त वाढतो, आणि मग लोकांना खूपच त्रास होतो। कुठे जावं, काय करावं हा प्रश्न पडतो। हे रस्ता जर व्यवस्थित नसेल तर रस्ता नसल्यामुळे बाबा जी वाहनं कोणी बाबा ती दुसरीसुद्धा वाहनं 4 व्हीलर किंवा काय रिक्षा वगैरे अशी कोणी जरी भाड्याने मागितली तरी ते यायला मिळत नाहीत, म्हणजे बघत नाहीत। आणि त्याच्यामुळे खूप ह्या आमच्या सगळ्या लोकांचे हाल होत आहेत। पावसाळ्यात तर खूपच हाल होतात, कारण पावसाळ्यात इकडे कोणीच वाहन घालायला तयार नाही, आणि त्याच्यामुळे हा रस्ता अगदी लवकरात लवकर झाला पाहिजे, शासनाने लवकर केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे, आणि अगदी लक्ष देऊन केला पाहिजे। तर बाबा जे दुर्बळ भाग असल्यामुळे सगळं सरकारचं सुद्धा पहिलं तिकडे प्राधान्य दिलं पाहिजे असं सरकारचं सुद्धा म्हणणं आहे, पण तसं काय होत नाही अजून।